अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सगळ्यांना नमस्कार. मी ओंकार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे गुरुप्रतिपदा कधी असते, गाणगापुरातील शैलगमन यात्रा म्हणजे काय, ती कधी असते, सगुण आणि निर्गुण पादुका म्हणजे काय, त्याचबरोबर गुरुचरित्रात उल्लेख असणारी पाताळगंगा कुठे आहे, तसेच कर्दैवन कुठे आहे, त्याचबरोबर श्री गुरूंचे म्हणजे नृसिंह सरस्वतींचे औदुंबरातील वास्तव्य, नृसिंहवाडी म्हणजे नरसोबाची वाडी येथील वास्तव्य आणि गाणगापुरातील वास्तव्य हे पण आपण थोडक्यात बघणार आहोत. पण त्याआधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे असे व्हिडिओ मिस होणार नाहीत. चला तर मग सुरू करूया. आपल्या सगळ्यांना माहीत आहे की दत्तगुरूंचे दुसरे अवतार श्री नृसिंह सरस्वती, पहिले अवतार श्रीपाद श्रीवल्लभ, त्यानंतर दुसरे अवतार झाले ते नृसिंह सरस्वती. यांचा जन्म लाडकारंजा येथे झाला. त्यानंतर त्यांनी पूर्ण भारतभर भ्रमण केले, त्याचबरोबर महाराष्ट्रात सुद्धा भ्रमण केले. त्यानंतर ते औदुंबर ठिकाणी कधी आले तर चातुर्मास ज्यावेळी चालू होता त्यावेळी ते एकांतवासासाठी 4 महिने तिथे राहिले होते, अशी आपल्याला कथा माहीतच आहे गुरुचरित्रातील. ती भुवनेश्वरी देवीबद्दलची कथा माहीतच असेल सगळ्यांना. माहीत नसेल तर एक व्हिडिओ बनवू आपण त्याच्यावर. तर सांगली जिल्ह्यातील औदुंबर येथे 4 महिने वास्तव्य केल्यानंतर दत्तगुरूंनी तेथे आपल्या सगुण पादुका स्थापन केल्या. सगुण पादुका म्हणजे ज्या पादुकांना आपल्याला प्रत्यक्ष स्पर्श करता येतो अशा, मग त्या लाकडाच्या असतात, दगडाच्या असतात किंवा इतर धातूंच्या पण असू शकतात. तर औदुंबर येथे दगडी पादुका आहेत, त्यांना विमल पादुका असे म्हणतात. तसा विमल पादुका म्हणून गुरुचरित्रात कुठे उल्लेख आढळत नाही, पण विमल म्हणजे अत्यंत शुद्ध, पवित्र, एकही डाग नसलेला, मन शांत करणाऱ्या, म्हणून त्या विमल पादुका आहेत. तर हा चातुर्मास संपल्यानंतर श्री गुरु म्हणजे श्री नृसिंह सरस्वती तेथून निघाले आणि नृसिंहवाडी म्हणजे ज्याला आपण नरसोबाची वाडी म्हणून ओळखतो तेथे आले. तेथे ते 12 वर्ष वास्तव्याला राहिले. अनेक लीला त्यांनी तिथे केल्या आणि अश्विन कृष्ण द्वादशी, ज्याला गुरुद्वादशी असे पण म्हणतात, जी कधी येते धनत्रयोदशी असते बघा दिवाळीमध्ये, म्हणजे धन्वंतरी जयंती असते त्या दिवशी ती येते. त्यावेळी तेथून त्यांनी गाणगापूरकडे प्रस्थान केले आणि नरसोबाची वाडी सोडताना देखील त्यांनी तेथे आपल्या सगुण पादुका म्हणजे त्या पण दगडीच आहेत, ज्यांना मनोहर पादुका असे म्हणतात, तेथे स्थापन केल्या. मनोहर म्हणजे मन हरवून घेणाऱ्या, त्यांची तेथे स्थापना केली आणि ते गाणगापूरकडे निघाले. औदुंबर आणि नृसिंहवाडी या 2 सगुण पादुका आहेत, ज्यांना अनुक्रमे विमल पादुका आणि मनोहर पादुका असे म्हणतात, ज्या दगडांच्या बनलेल्या आहेत आणि आपल्याला त्याला स्पर्श करता येतो. आणि गाणगापुरातील पादुका या मात्र निर्गुण पादुका आहेत. त्या असं एका छोट्या 2 बॉक्समध्ये ठेवलेल्या आहेत, त्यांना प्रत्यक्ष अभिषेक केला जात नाही आणि त्या कशाच्या बनलेल्या आहेत हे पण माहीत नाही कोणाला, फक्त त्याला अत्तराचं लेपन वरून करण्यात येतं, म्हणून त्यांना निर्गुण पादुका असे म्हणतात. तर गाणगापूरच्या वास्तव्यात तर श्रीगुरूंनी अगणित लीला केल्या. भीमामर्जा संगम असेल, औदुंबर वृक्ष असेल, संगमस्थान आपण म्हणतो, त्याचबरोबर मठातील वास्तव्य असेल, श्रीगुरूंनी तिथे असंख्य लीला केल्या आणि आपल्या भक्तांना सगुण दर्शन तर दिलेच, त्याचबरोबर त्यांच्या जीवनावर कृपा करून त्यांचे जीवन सार्थकी लावले. त्यानंतर मात्र ज्यावेळी प्रयाणाची वेळ आली, जवळजवळ 24 वर्ष श्रीगुरू गाणगापूर येथे वास्तव्यास आले. तर ज्या दिवशी त्यांना वाटले आपण आता अवतार समाप्ती केली पाहिजे, लोकांना परमेश्वर खरा कळायला पाहिजे, म्हणून आपण सगुण रूपाने अदृश्य होऊन निर्गुण रूपात वावरलं पाहिजे, म्हणून त्यांनी अवतार समाप्तीचा निर्णय घेतला. तो दिवस होता माघ कृष्ण प्रतिपदा, म्हणजे जी माघी पौर्णिमा झाली त्यानंतरचा पहिला दिवस, त्याला गुरुप्रतिपदा असे आपण म्हणतो. आणि याच दिवशी गाणगापूर येथून श्रीगुरूंनी प्रयाण केले, त्यालाच गाणगापूर शैलगमन यात्रा असे म्हणतात. तर कुठे प्रयाण केले तर श्रीशैल्य पर्वत आहे जो आंध्र प्रदेशमध्ये आहे, तिथे मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग आहे, 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक, तिकडे जाण्यासाठी प्रयाण केले आणि ते नदीतून जाणार होते त्यासाठी. मग लोक फार दुःखी झाले, कष्टी झाले, भक्त तर झालेच, शिवाय शिष्य पण अत्यंत दुःखी झाले. तरी पण श्रीगुरूंनी त्यांना समजावून सांगितले, मी इथून जाणार असलो तरी माझा वास येथे अखंड राहणार आहे, मग तो भीमामर्जा संगम असेल, औदुंबर वृक्ष असेल किंवा मठामध्ये असेल, मी इथेच आहे, तुम्ही चिंता करू नका. म्हणून सर्व भक्त गावकरी त्यांना काही अंतरापर्यंत सोडण्यास गेले. तेथून भक्त आणि गावकरी परत फिरून आले तर त्यांना मठात श्रीगुरूंचा भास झाला, म्हणजे त्यांची खात्री पटली की श्रीगुरू अजून येतेच आहेत. त्यांचे शिष्य होते ते मात्र अजून काही अंतर श्रीगुरूंच्या बरोबर पुढे पुढे चालत गेले. त्यानंतर मात्र श्रीगुरूंनी त्यांच्यासाठी एक फुलांचे आसन तयार करायला सांगितले, जेणेकरून त्यावर बसून श्रीगुरू पाण्यातून निघून जातील. त्याप्रमाणे शिष्यांनी पाना फुलांचे एक सुंदर आसन तयार केले आणि श्रीगुरू त्यावर बसून निघाले आणि बघता बघता नदीमध्ये अदृश्य झाले. शिष्यांना मात्र फार दुःख झाले. ते तिथेच थांबून उभा होते. तोपर्यंत 2 नावाडी तिकडून पलीकडून आले. त्यांनी सांगितले, तुम्ही चिंता करू नका, तुमचे श्रीगुरू आम्हाला भेटले आहेत. हातामध्ये त्यांच्या दंड होता, म्हणजे दंडधारी
साधू पुरुष ते वाटत होते. पायात सोन्याच्या खडावा होत्या. त्यांनी तुम्हाला चिंता करू नका असे सांगितले आहे. त्यांनी सांगितले आहे की 4 फुले नदीतून वाहत येतील. ती तुम्हाला मिळाली की माझे अस्तित्व इथे कायमच आहे असे समजा. त्याचप्रमाणे सर्वजण वाट पाहत थांबले तर थोड्याच वेळाने नदीमधून 4 शेवंतीची फुले वाहत आली आणि शिष्यांना खूप आनंद झाला. श्रीगुरू आपल्याबरोबर अजून आहेत अशी त्यांची खात्री पटली आणि ते आनंदाने परत आले. आणि त्यावेळेपासूनच भीमा अमरजा संगमस्थान असेल, तेथील औदुंबर वृक्ष असेल, तसेच मठातील निर्गुण पादुकांच्या रूपाने या ठिकाणी श्रीगुरूंचा सहवास अखंडित आहे आणि तो आजपर्यंत आहे. तुम्ही आत्तापर्यंत कुठल्या दत्त ठिकाणांना किंवा गुरु ठिकाणांना भेट दिली आहे ते कमेंटमध्ये लिहा. तसे तुम्हाला अजून कुठे कुठे जायचे आहे ते पण लिहा. तर या दिवशी म्हणजे गुरुप्रतिपदेच्या दिवशी गाणगापूरमध्ये शैलगमन यात्रा मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. पालखी असते, पूजा, अभिषेक, नैवेद्य वगैरे तर असतात. शिवाय गाण्याचे किंवा म्हणजे भजनाचे कार्यक्रम पण अखंडित चालू असतात. तर बऱ्याच जणांना अजून एक प्रश्न पडतो ते म्हणजे कर्दैवन आणि गुरुचरित्रात ज्याचा उल्लेख आहे पाताळगंगा ती नेमकी कुठे आहे? तर कर्दैवन म्हणजे आंध्र प्रदेशातील जे श्रीशैलम ज्योतिर्लिंग आहे मल्लिकार्जुन, त्याच्या आसपासच्या भागात जे जंगल आहे त्यालाच कर्दैवन असे म्हणतात. तेथूनच पुढे श्रीगुरू म्हणजे नृसिंह सरस्वती अदृश्य झाले, म्हणजे सगुण अवतार समाप्ती त्यांनी घेतली असे मानले जाते. आणि पाताळगंगा कुठे आहे? तर कृष्णा नदीलाच पाताळगंगा असे म्हटले जाते. मल्लिकार्जुन देवस्थानाच्या ठिकाणी जो काही घाट आहे त्याला पाताळगंगा असे म्हणतात. पाताळगंगा अशी वेगळी नदी नसून कृष्णा नदीच्या त्या भागालाच पाताळगंगा असे म्हटले जाते. तर त्यावेळेपासूनच गाणगापूरमध्ये निर्गुण पादुकांच्या रूपात श्री दत्तगुरूंचा निर्गुण सहवास आहे. म्हणजे काय? तर प्रत्यक्ष पादुका तर आहेतच, त्या प्रत्यक्ष आपल्याला बघता येत नाहीत, पण निर्गुण रूपाने पण दत्तगुरू आपले कार्य आपल्या भक्तांसाठी चालूच ठेवतात. त्यांच्या कल्याणासाठी अखंड राबतच असतात. जो कोणी त्यांची भक्ती करेल त्यांच्यावर त्यांची कृपादृष्टी होतेच, म्हणून त्यांना निर्गुण पादुका असे म्हणतात. आणि या अवताराला सुद्धा पण म्हणजे दत्तगुरू निर्गुण रूपाने गाणगापुरात आहेत. सर्व तीर्थक्षय आहेत, म्हणजे औदुंबर असू दे, नरसोबाची वाडी असू दे, गाणगापूर, करोपूर, पिठापूर, लाडकारंजा, कडगंजी असे अनेक ठिकाणं आहेत. ती कुठले आहे, तुमच्या जवळचे कुठले ठिकाण आहे, तुम्ही कुठे कुठे जाऊन आला कमेंटमध्ये लिहा. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.